संघर्ष करायची लोकांची मानसिकता नाही आहे। जेव्हा इथं माझ्यावरती 307 दाखल झालं, महाविकास आघाडीचं सरकार होतं बरोबर ह्याच चौकात, तो इतिहास सगळा सांगत नाही। अरे आम्ही वाघाच्या काळजाची नुसती भाषणात म्हणणारी माणसं नाही आहे। तुम्ही किती जरी आला तर आम्ही पळणारे नाही आहे, बरोबर का नाही? माझ्यावर 307 केस होती आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशी एसटीचं आंदोलन होतं आझाद मैदानावरती। आता एसटीचं आंदोलन मी पुकारलंय, इकडं तर 307 ची केस पडली आहे। मी म्हणलं ते आंदोलन होणार, आझाद मैदानावरती जाणार। सदाभाऊ मी आझाद मैदानावरती गेलो, महाविकास आघाडीवाल्यांची गडबड चालू केली, ह्याला अटक करा। एसपीनं फरमान सोडलं सांगलीच्या, जावा मुंबईला, टीम तयार केली। टीम मधल्या प्रमुखाचाच मला फोन आला, एसपीनं पाठवलंय, आम्ही मुंबईला यायला लागलोय। मी म्हणलं जास्त त्रास करून घेऊ नका, मी आझाद मैदानावरती आहे, इथं मला तुम्ही अटक करायला या। असे आम्ही आहे, पळपुटे आम्ही नाही आहे, अजिबात पळपुटे नाही आहे। रात्री आला तर आकाशवाणीला आहे, दिवसा आला तर आझाद मैदानावरती आहे। धाडस झालं नाही अटक करायची, हे तुमच्यामुळं, तुम्ही मागं असल्यामुळं। ॲड्रेस सांग, टीव्हीवरच आहे ना कंटिन्यू, आम्ही घाबरत नाही। त्यामुळं महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्यासाठी मतदान केला, परंतु विश्वासघात झाला। मुख्यमंत्री पदावरती देवाभावना बसू दिलं नाही। एक वेगळी अनैसर्गिक आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार झाली, सत्ता आपली गेली, परंतु आम्ही सगळे ताकदीनं, तेव्हा 105 विधानसभेचे आमदार होते, देवाभाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिले। एक सुद्धा आमदार त्यातला हटला नाही, कारण भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा विचारावरती काम करतो, तो संधी साधू असू शकत नाही। आता महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे, आता मी त्यावरती जास्त बोलू नये, पण गेली का नाही सांगा? कुणाच्यात हिंमत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची? समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत, हिंमत आहे लढायची? 2019चं भाषण आहे का? देवाभाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल, पुन्हा येईन म्हणून, त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं? आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण? लढणं एवढं रक्तात असावं लागतं, लगेच वळचणीला पळतेत ही लोक, लढू शकत नाहीत, ती हिंमत नाही। पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची? वळचणीला कोण जातं? साप, उंदीर, आपल्या कोणात कोण असतं वळचणीला? वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही, तो समोर येत असतो रस्त्यावर। ज्यांना कुणाला करायचं ते करू द्या, आता आपला संघर्ष संपलाय, कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे। रास्ते खुद ब खुद आसान हो जाते हैं, रास्ते खुद ब खुद आसान हो जाते हैं, हौसले जब बुलंद हो जाते हैं, हौसले जब बुलंद हो जाते हैं। अरे जो गिरकर फिर संभल जाए, जो गिरकर फिर संभल जाए, वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं, वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं।